नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत सीईटी ॲडमिशन प्रोसेसची माहिती थोडक्यात. सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पहिला प्रश्न पडतो की सीईटी नंतर करायचं काय? सीईटी थ्रू ॲडमिशन मिळतं कसं? सीईटीचे मार्क्स ग्राह्य धरले जातात की पर्सेंटाइल? या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहोत की सीईटीचा रिझल्ट नंतर तुम्हाला ॲडमिशन कसं घेता येईल? त्यासाठी तुम्ही कोणत्या-कोणत्या स्टेपमध्ये जायचं? सीईटी रजिस्ट्रेशन कसं असतं? ऑप्शन फॉर्म कसा असतो? त्याचबरोबर कॅप राउंड कसे होतात? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस थोडक्यात समजून घेणार आहोत. कारण की आपण आता त्या टप्प्यावर येऊन पोहोचलोय. काही दिवसात रिझल्ट लागल्यानंतर सीईटीचा रिझल्ट लागला की विद्यार्थ्यांना पुढची ॲडमिशन प्रोसेस कशी असेल याची उत्सुकता लागलेली असेल. इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस ही थोडीशी किचकट असली, थोडीशी अवघड असली, तरी ती योग्य पद्धतीने केली, तर ॲडमिशन मिळण्यास सोपं जातं. कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सीईटीची एक्झाम दिलेली आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी आता एवढ्या सगळ्या अवेलेबल सीटमधून सीट मिळतील का नाही, ही भीती असणार आहे. म्हणून इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस असते कशी, त्याच्यामध्ये काय-काय येतंय, या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत, की एम-एस-सी-ई-टीचे रजिस्ट्रेशन म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये काय असतं? कॅपचे राउंड कसे होतात? कॉलेज कसं अलॉट होतं? आणि तुम्हाला तुमचं कॉलेज मिळतं कसं? त्याचबरोबर आपण पाहणार आहे, की आत्ता सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या स्टेप बाय स्टेपने जावं म्हणजे त्यांना ॲडमिशन व्यवस्थित मिळेल. सो सुरुवातीला गोष्ट सुरुवात येथून करू, की आत्ता जे आपले 2026ला 2 एंट्रन्स एक्झाम झाल्या होत्या. म्हणजे सीईटी आणि जेईई या 2 एंट्रन्स एक्झाममध्ये विद्यार्थ्यांनी आपले जे काय असेल एक्झाम दिल्या होत्या. पण ह्याच्यानंतर सीईटीमध्येही 2 अटेम्प्ट दिले होते. पहिला अटेम्प्ट एका शिफ्टमध्ये आणि दुसरा अटेम्प्ट दुसऱ्या शिफ्टमध्ये. आता ह्या 2 शिफ्टमध्ये डिफिकल्टी लेव्हल वेगळ्या होत्या. त्याच्यानुसार पर्सेंटाइलही मुलांचा वेगळा येणार आहे. तर मार्क्स आणि पर्सेंटाइल ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर जे मुलांना ॲक्चुअल मार्क्स पडणार आहे, त्यांना आपण मार्क्स म्हणू आणि जे पर्सेंटाइल आहे, पर्सेंटाइल हा त्या डिफिकल्टी लेव्हलवरून ठरवला जाणार आहे. सो शिफ्ट जरी वेगवेगळ्या असतील, तर तो विद्यार्थ्यांचे मार्क त्याच्यानुसार डिफर होतील हे समजायची गोष्ट आहे. आता महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो, की सीईटीचे कोणते मार्क्स म्हणजे मार्क्स धरले जातील का पर्सेंटाइल? तर एक सांगतो ॲडमिशनसाठी पर्सेंटाइल हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळतो, ह्याच्यावर तुमची पुढची ॲडमिशन प्रोसेस अवलंबून असते. म्हणजे आता तुम्ही समजा 96 पर्सेंटाइल पडला, तर तुम्हाला 96 कट ऑफ असणाऱ्या कॉलेजच्या पुढचे कॉलेज मिळण्यास मदत होते. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, की पर्सेंटाइल तुमचा ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्ही तो पहा. त्याच्यानंतर आपण एक-एक व्हिडिओमध्ये पुढच्या पाहणार आहोत, की पर्सेंटाइलनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं. 40 पर्सेंटाइल असेल, 60 असेल, 80 पर्सेंटाइल असतील, तर अशा वेगवेगळ्या पर्सेंटाइलमध्ये तुम्हाला ॲडमिशन वेगवेगळ्या कॉलेजला मिळू शकतं आणि ह्यासाठी त्या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला फायदे ही इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस ज्यावेळेस सीईटीचा रिझल्ट लागेल त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनमध्ये काय असतं, की तुम्हाला तुमची स्वतःची माहिती जी तुम्ही सीईटीच्या वेळेस भरली होती ती एकदा चेक करायची. त्याच्यानंतर काही डिटेल्स फिल करायच्या ज्याच्यामध्ये तुमचं कॅटेगरी असेल, तुमचं नाव असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फिल करता. त्याच्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशनला आपले डॉक्युमेंट अपलोड करताल. जे की आवश्यक आहे. ते त्याची लिस्ट आपण टाकलेलीच आहे. 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, सीईटीची मार्कशीट, त्याच्याबरोबर उत्पन्नाचा दाखला असेल. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिड जर तुम्हाला लागत असेल तर ते, त्याच्या नॉन क्रिमी त्याच्यानंतर फोटो, सिग्नेचर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन लागणार आहे. ज्यावेळेस रजिस्ट्रेशन चालू होतील त्यावेळेस आपण डिटेलमध्ये तुम्हाला त्याची माहिती देणार आहोत. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन कसं करायचं ह्याचाही एक व्हिडिओ तुम्हाला त्यावेळेस अपलोड करून मिळेल. त्यामधून तुम्हाला भरपूर माहिती होईल. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला मध्ये रजिस्ट्रेशन नंतर एक प्रोसेस राहिली जी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट ए-आर-सी सेंटरला जाऊन व्हेरिफाय करता. म्हणून डॉक्युमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट देणं, त्याचबरोबर त्याची पडताळणी होणं हे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर हेच डॉक्युमेंट तुम्हाला ॲट द टाईम ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेताल किंवा तुमचा ॲडमिशन घेताल त्यावेळेस
हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन सोबत जायचं असतं. म्हणून हे सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट गोळा करणं, डॉक्युमेंट अपलोड करणं, त्याचबरोबर व्हेरिफाय करणं, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मग बाकीच्या प्रोसेस ऑनलाईन होतात. तुमचं मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्टमध्ये आपल्या पर्सेंटाईलनुसार तुमचा एक मेरिट नंबर येतो, जो की स्टेट लेव्हलला असेल, जे असेल तर नॅशनल लेव्हलला असा तुमचा तो एक नंबर येतो, ज्याच्यानुसार तुमचं पुढे जाऊन अलॉटमेंट होणार असतं. मग हे झाल्यानंतर सगळी प्रोसेस झाल्यानंतर मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर सुरुवातीला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि नंतर फायनल मेरिट लिस्ट अलॉटमेंट झाल्यानंतर मग आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायला मिळतात. मग ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही तुमच्या चॉईस कोड टाकू शकता. जे कॉलेजेस आहेत तुम्ही कट ऑफनुसार निवडलेले आहेत, अशा कॉलेजला तुम्ही पसंतीक्रम देऊन 1, 2, 3, 4 असे कॉलेज टाकत तुम्ही ऑप्शन टाकू शकता. म्हणून त्याच्यात पहिलं कॉलेज नंतर ब्रांच. ते समजा एका कॉलेजमध्ये 6 ब्रांच असतील, तर तुम्हाला असे 6 वेगवेगळे पर्याय तिथे टाकता येतील. म्हणजे समजा एक्स कॉलेजचं तुम्ही एक ब्रांच निवडली. असे जर तुम्ही 6 ब्रांचेस त्यातल्याच निवडल्या, तर तुम्हाला 6 ऑप्शन टाकता येतील. तसंच तुम्ही एक कॉलेज, एक ब्रांच असे करून हे लिस्ट तयार करू शकता. सो ही एक मेथड झाली ऑप्शन फॉर्म भरण्याची. तो ऑप्शन फॉर्म कसा भरावा याच्या रिलेटेड डिटेल व्हिडिओ तुम्हाला त्यावेळेस मिळणार आहे. मग हे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर पुढची स्टेप्स येते, की तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट होईल. कॉलेज अलॉट झाल्यानंतर मग त्या कॉलेजला जर तुम्ही ॲडमिशन घेणार असाल, तर तुम्ही तिथे ते फ्रीज करून तुम्ही त्या कॉलेजला रिपोर्टिंग करायचं. जर नसेल, तर पुढची प्रोसेस येते बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजे तुम्ही दुसऱ्या राउंडला दुसऱ्या बेटर कॉलेजच्या सर्चमध्ये जाता. म्हणून ही दुसरी प्रोसेस येते. असे करत-करत तुम्ही 4 राउंडपर्यंत आपलं करू शकता. हे तुम्हाला नंतर जेव्हा प्रोसेस चालू होईल, त्यावेळेस एक-एक गोष्ट लक्षात येत जाईल. तर मग ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन फिक्स होऊन जाईल एखाद्या ठिकाणी, त्यावेळेस ही प्रोसेस थांबणार. मग त्यानंतर तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंग करायचं. सो ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या टायमिंगला येत जातील. पण सध्या तरी ही एक प्रोसेस आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सध्या डॉक्युमेंट्स सहित रेडी राहायचं आहे. ज्यावेळेस तुमचे CETचा रिझल्ट लागेल ना ॲडमिशन प्रोसेस